बबली त्या रात्री बाईकवर बसताना हसत म्हणाली होती, चल सगळं ठीक होईल. पण तिला माहित नव्हतं ती तिची शेवटची सवारी ठरणार आहे. त्या बाईकवर बसलेल्या 2 लोकांपैकी एक तोच होता ज्याच्यावर बबलीने आयुष्यातला सर्वात मोठा विश्वास ठेवला होता. बाईक शहराच्या दिव्यांपासून दूर अंधाऱ्या शेताकडे वळली आणि त्यानंतर जे घडलं ते कोणाच्याही कल्पनेच्या पलीकडचं होतं. तिचं डोकं आणि धड 500 मीटर अंतरावर वेगळं टाकण्यात आलं होतं. कोणीतरी खूप विचार करून तिची ओळख मिटवण्याचा प्रयत्न केला होता. एप्रिल 2026 बुलढाणा जिल्हा. एका सुनसान शेताच्या कडेला एका महिलेचा मृतदेह सापडला. पण हा साधा मृतदेह नव्हता. त्या मृतदेहाला डोकंच नव्हतं. डोकं 500 मीटर दूर टाकण्यात आलं होतं. जणू कुणीतरी ठरवलं होतं. या प्रकरणाने संपूर्ण बुलढाणा हादरलं. जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा समोर आलेलं सत्य कुणालाही अपेक्षित नव्हतं. हा खून करणारा कोणी अनोळखी नव्हता. तो बबलीच्या आयुष्यातील सर्वात जवळचा माणूस होता. तोच माणूस ज्याच्या सोबत ती राहत होती, खात होती, झोपत होती, ज्यावर तिने पूर्ण आयुष्याचा विश्वास ठेवला होता. आणि या कथेतील सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे बबलीने त्या रात्री स्वतःहून आनंदाने त्या बाईकवर बसण्याचा निर्णय घेतला होता. बबलीची कहाणी एक सामान्य महिला, छोट्या शहरातली साधी आयुष्य जगणारी. तिचं लग्न लहान वयात झालं होतं. तिचा नवरा मेहनती होता. दिल्लीतील एका हॉस्पिटलमध्ये काम करत होता. जीवन साधं होतं, श्रीमंती नव्हती, पण संसार चालत होता. पण मग आयुष्याने अचानक सगळं बदललं. तिच्या नवऱ्याला कॅन्सर झाला. ती रात्रंदिवस त्याच्या सेवेत होती. त्याला हळूहळू तुटताना पाहत होती. आणि एक दिवस तो गेला. एक स्त्री जिने तिचं संपूर्ण जग नवऱ्यावर उभारलं होतं, ती अचानक एकटी पडली. छोट्या शहरात विधवा होणं फक्त दुःख नसतं, ती एक शिक्षा बनते. लोकांची नजर बदलते, नाती दूर जातात. आणि अशा वेळी माणसाला फक्त एक गोष्ट हवी असते, कोणीतरी आपलं. आणि तिथे आला विकास, जो आधी तिच्या नवऱ्याचा सहकारी होता. त्याने पुन्हा संपर्क केला. तो तिचा आधार बनला, जी काळजी घेणारा, तिच्याशी बोलणारा. आणि हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली. दोघं लिव्ह इन रिलेशन मध्ये राहू लागले. बबलीने तिचं सगळं आयुष्य विकासावर ठेवून दिलं. पण तिला एक गोष्ट माहित नव्हती. विकास शांत, साधा दिसत होता, पण आतून तो खूप विचार करून चालणारा होता. आणि त्याच्या आयुष्यात आणखी एक व्यक्ती होती, त्याचं साला अमन, जो पुढे या कथेत महत्वाची भूमिका निभावणार होता. काही दिवसांपूर्वी विकासच्या कुटुंबाने त्याचं लग्न दुसऱ्या मुलीशी ठरवलं. एका बाजूला कुटुंब, दुसऱ्या बाजूला बबली. बबली रोज त्याच्यावर दबाव टाकत होती. माझ्याशी लग्न कर. ती फोन, मेसेज, रडणं सगळं करत होती. आणि मग विकासच्या डोक्यात एक भयानक विचार आला, जर बबलीच नसेल तर समस्या संपेल. त्याने हा विचार एकट्याने ठेवला नाही. त्याने अमनला फोन केला आणि तिथून सुरू झाली एक साजिश. दोघांनी मिळून प्लॅन केला. बबलीला बाईकवर घेऊन जाणं, सुनसान ठिकाणी, आणि आधीच ठेवलेलं धारदार शस्त्र चॉपर वापरणं. त्या दिवशी बबलीने नेहमीसारखं सगळं केलं. संध्याकाळी विकासचा फोन आला, भेटायचं आहे, महत्वाची गोष्ट आहे. बबली खुश झाली. तिला वाटलं आज तो लग्नाबद्दल बोलेल. ती बाहेर आली. अंधार होता. विकास बाईकवर उभा होता. ती बसली. बाईक निघाली. शहर संपलं, रस्ते संपले आणि फक्त अंधार उरला. बाईक थांबली. बबलीने विचारलं, इतक्या दूर का आणलं? कोणतंही उत्तर नाही. अंधारातून अमन बाहेर आला. बबली घाबरली आणि पुढच्या क्षणी चॉपरचा वार. ती पळण्याचा प्रयत्न करत होती, ओरडत होती, झुंज देत होती, पण ती एकटी होती. आणि समोर 2 जण. त्यांनी तिचा खून केला आणि मग तिचं डोकं धडापासून वेगळं केलं. 500 मीटर दूर टाकलं ओळख मिटवण्यासाठी. दुसऱ्या दिवशी विकास घरी गेला. सामान्यपणे झोपला. सकाळी उठून चहा पिला. जणू काहीच घडलं नाही. दुसऱ्या दिवशी शेतात मृतदेह सापडला. पोलीस आले आणि लगेच समजलं हा प्लॅन केलेला खून आहे. ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी हातावरील चिन्हांचे फोटो सोशल मीडियावर टाकले आणि एक कॉल आला. ही बबली होती. तपास पुढे गेला. फोन रेकॉर्ड्स तपासले गेले. एक नंबर वारंवार समोर येत होता, विकास. लोकेशन डेटा. त्या रात्री तिन्ही आरोपींचे फोन एकाच ठिकाणी होते. विकास आणि अमनला अटक झाली. तिसरा आरोपी अजूनही फरार आहे. विकासने कबुली दिली.
ती लग्नासाठी दबाव टाकत होती. माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता. हा फक्त खून नव्हता, हा एका विश्वासाचा खून होता. जर त्या रात्री बबलीने फक्त एक नाही म्हटलं असतं तर कदाचित ती आज जिवंत असती. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती तसा नसतो जसा तो दिसतो. विश्वास ठेवा, पण डोळे बंद करून नाही.